स्वागत आहे तुमचं गुलमोहर या चॅनलमध्ये. आजचा व्लॉग आपला सुरू आहे घराच्या बाहेर. नेहमी बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळे दिसते, पण आज वेगळे दिसेल. तर आज आम्ही घरातून तर निघालो होतो डीमार्टला जायचं म्हणून. डीमार्टमधून निघालो आणि ठरलं नाश्ता केला. नंतर ठरलं की शाहू पॅलेसला जायचं. शाहू पॅलेस बघितल्यानंतर घरी जायचं म्हटलेलं, आणि सरप्राईजली असं झालं की अचानक ठरलं वाघनख्या पण बघून जायच्या. तर सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. आता बाहेर जायचं आहे म्हटल्यावर तर मेकअप तर आलाच. तर स्किन केअर पहिल्यांदा करून घेतलं होतं. मग कन्सिलर लावलेलं आहे. आता काय जास्त जागरण व्हायला लागलं, त्यामुळं डोळ्याच्या खाली ना हे झालेले आहेत, डार्क सर्कल आलेले आहेत. हळूहळू म्हणजे सुरुवात व्हायला लागलेली आहे. म्हणजे सुरुवात आहे तोपर्यंतच काळजी घ्यावी. त्यामुळे त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. आणि झालं असं की ते कन्सिलर नेमकं गेलं, म्हणजे जे आपले हे आहेत की नाही आयलेट्स, तिथं गेलं. म्हणजे आपण जिथं डोळ्याला काजळ घालतो तिथे इतकं चंचळत होतं ते. चुकून ते काढायचा प्रयत्न केला मी, म्हणजे निघालं, थोड्या वेळाने निघून गेलं ते. कन्सिलर लावून झालेलं. आता फाउंडेशन लावणार आहे. फाउंडेशनची जर शेड चुकली ना तर पूर्ण मेकअपचा बाजार होतोय. आता हे पण म्हणजे मी जास्त करून फाउंडेशन ऑनलाईन विकत घ्यायला बघतच नाही. एकदा पण मी अजून ऑनलाईन घेतलेलं नाही आहे. म्हणजे लगेच म्हणजे ह्याच्या वेळेस, म्हणजे ज्यावेळेस संपतं ना फाउंडेशन, म्हणजे दुकानातच जाऊनच घेते मी, म्हणजे करेक्ट शेड मिळते आपल्याला. मग ह्याच्यात मी हे जे घेतलेलं आहे लॅक्मेचं आहे फाउंडेशन, आणि दुसरं एक आहे माझ्याकडे, त्याचं आता नाव मला आठवत नाही. तर त्याची शेड की नाही मला थोडी वेगळीच दिलेली आहे म्हणजे त्या दुकानातल्या एका लेडीजने. हे वेगळं आहे, म्हणजे हे लावलं की नाही एकदम असं व्यवस्थित वाटतं चेहरा. आणि ते लावलं की नाही असं म्हणजे भिंतीला कसा पुट्टी लावतोय की नाही आपण, तसंच वाटतंय चेहऱ्याला. असं का होतंय काय माहिती. तुम्हाला काय जर ह्याच्याबद्दल माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. का तर मला एवढं काय आता, म्हणजे आता अर्जुन झाल्यापासून तर मी काही एवढं ह्याच्यात नाहीच आहे. म्हणजे अगोदर तर भरपूर करायचे मेकअप वगैरे, पण आता थोडंसं कमी केलं आहे. आणि मेकअप शक्यतो मी ह्यानंच करते, ब्युटी ब्लेंडरने स्प्रेड करून घेते. का तर मग आणि पटकन पण होतो. आणि जर ओपन पोर्स असतील ना तर हे पण म्हणजे ब्लर होतात व्यवस्थित. आणि सगळ्यात अगोदर की करायचं प्रायमर तर पहिला लावायचं. स्किन केअर करून झालं की नाही आपलं प्रायमर तर मी लावते. ओपन पोर्स आहे त्यामुळं जर फाउंडेशन कन्सिलर आपलं जे मेकअप असतो की नाही तो केकी दिसतो. आणि प्रायमर जर लावलं तर व्यवस्थित दिसतं आणि ग्लो सुद्धा येतो. त्या अर्नवचं बघा कसं चाललंय, उगाच दोघं जण चिडवत असतात मला. असं काहीतरी आपण काहीतरी बोलायचं आणि हसवत बसायचं, हे असं चाललेलं असतंय. आणि रविवार म्हणजे तर काय, हे चिडाचिडी हसवा हसवी हे तर चालूच असतंय आमच्यात. तुमचा रविवार कसा जातो हे मला सांगा तुम्ही. मस्तपैकी आता हे केलेलं आहे पावडरने, लूज पावडर आहे त्याने. आता मेकअप सगळं सेट करून घेत आहे. म्हणजे फिक्सर वगैरे मी काय नाही वापरत. आणखीन मेकअप सेटिंग स्प्रे हे आणखीन काही नाही वापरत. आणि जास्त करून काय असतं माझं की फाउंडेशन, आणि जास्त डार्क सर्कल वगैरे दिसत असेल तर कन्सिलर लावायचं, आपली कॉम्पॅक्ट पावडर किंवा मग हे असे पावडर, आणि काजळ जर लावू वाटलं तर, आय शॅडो आणि लिपस्टिक एवढंच असते. आणि आपली टिकली पण मी काय जास्त फॅन्सी नाही वापरत. आता ते फॅन्सी ते टिकले डिझाईनचे टिकले असते त्यामुळे माझ्या कपाला चिकटतच नाहीत, लगेच पडतात. आणि त्याला चिकट पण कमी असते. तुमच्यासोबत पण असा होतं का काय प्रॉब्लेम. आयब्रो पेन्सिल शक्यतो ब्राऊन कलरचीच घ्यायची, का तर आपल्या स्किनला आणि बरोबर ही मॅच होते. आणि जर काळ्या कलरची घेतली ना तर ते काहीतरी वेगळाच आकार दिसतोय, म्हणजे एकदम डार्क दिसतोय. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण जे आपल्या हा ब्राऊन कलर आहे ना तो जर यूज केला तर एकदम नॅचरल अशा आयब्रोज आपल्या दिसतात. हे बघा किती छान दिसतात.
असं समोरासमोर एकदा मी तुम्हाला मेकअप करून दाखवेन. तर जरा गडबड असते त्यामुळे का नाही मोबाईल असं लांबच ठेवून थोडं करावं लागते. आणि लिप लायनर ह्याचाच पराक्रम केला होता अर्जुनने मागच्या व्हिडिओमध्ये. तर जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल. तुम्ही पण इतकं हसशीला ना. आम्ही तर पोट धरून हसलेलं सारखं तो व्हिडिओ बघत होतो. आणि लिपस्टिक लावल्यासारखं असं वोट एकदम एकमेकांच्या बरोबर रब करत होता तो. म्हणजे लहान मुलांचं किती लक्ष असतंय. आणि लिपस्टिक तर मला एवढी आवडते ना, पण लावण्यातच येत नाही. तर सारखं कुठं बाहेर जाण्यात येत नाही ना, त्यामुळे लावणं शक्यच होत नाही. न्यू ही लिपस्टिक आता ही संपत आलेली आहे माझी. इतका छान कलर आहे ना, मला आणखीन हा मिळालेला नाही आहे, म्हणून मी ही बॉटल अशीच ठेवलेली आहे मी. आता हे लावताना तर पूर्ण ही सुकलेली आहे. आता जर गेले का लिपस्टिक घ्यायला तर मी सेम हाच कलर घेणार आहे. इनसाईटची आहे ही लिपस्टिक. त्या मी कधी घेतलेली बरं आता आठवत पण नाही, पण भरपूर वर्ष झाली तेव्हा वापरत होते, त्यामुळे ही पटकन संपलेली आहे. 75 रुपयाला का काहीतरी घेतलेली मी. खूप छान आहे बॉडी लोशन. हे बॉडी लोशन लावलं ना दिवसभर काही टेन्शन नसते. म्हणजे नंतर परत स्किनसुद्धा ड्राय होत नाही आणि म्हणजे अंग खाजवतसुद्धा नाही. थंडी जरी कितीही असली थंडी तरीसुद्धा एवढं चांगलं आहे हे बॉडी लोशन. क्वांटिटी पण थोडी लागते आणि व्यवस्थित असं म्हणजे असं तेलकट वगैरे असं होतात नाही की बॉडी लोशन, तसं काही नाही होत. एकदम हायड्रेटेड राहते स्किन. आणि जशी हे सुद्धा बॉटल संपलेल्या मागच्या वर्षी घेतली होती ही. आणखी आता ही आणि मागचा हिवाळा गेला, हा हिवाळा आता संपतच आलेला आहे. आता झाला सगळं मेकअप केलं का बंद केलं बंद. मेकअप केल्यावर आपलंच आपल्याला बघायला छान वाटतं. हेअरस्टाईल तर मला कधीच सुचत नाही कधी म्हणजे काहीतरी वेगळी करावी किंवा काय. आई अशी केस घ्यायची, पिंचरायची, बांधायची आणि लगेच निघायचं. आणि त्यात इतका आता केस गळती सुरू झाले ना, कशामुळं काय माहिती की इतके गळायला लागलेत की त्याच्यावर आता की नाही फक्त डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची थोडी बाकी राहिलेली आहे. नाहीतर बाकीचे सगळे आपले घरेलू नुसखे आणि यूट्यूबचे जे रील्स आहेत, इंस्टाग्राम, यूट्यूब, म्हणजे डॉक्टर सांगतील ते, जे पार्लरवाले फेमस आहेत ते सांगतील ते, सगळं करून झालेलं आहे. तरी पण त्याला काही फरक नाही पडतो. आणि इथं ऑफलाईनसुद्धा जिथं एक्झिबिशनला वगैरे गेलो तिथून काय सिरम वगैरे काही घेऊन आलो, काडीचाही फरक पडलेला नाही. आणि तुम्ही अजिबात असलं काही घेऊ नका. मी फसले, तुम्ही अजिबात फसू नका. मी तर आता मागच्या वेळेस घेतलं होतं एक सिरम, 990 रुपयाची एक बॉटल होती. काळजावर दगड ठेवून घेतली होती, तरीसुद्धा काय फरक पडला नाही त्याचा. उलट जास्त आणखीन गळायला लागलेत केस. असं वाटलं काय मुलांनी घेतलं. अशा प्रकारे मी तयार झालेले आहे. आता आम्ही निघाले जेव्हा मग तुझं संडाला हात लावा. कोण आहे रे ते? कोण आहे ते? काय करतात? काय करतात? हां तेच पाहिजे. काय हे बघित आहे, दिसलं का? तर आम्ही आज मिसळ खाल्ली होती, डोसासुद्धा खाल्ला होता आधी. आणि मिसळ खाल्ली, मी घेतलेली स्पेशल मिसळ थाळी, मिस्टरांनी घेतलेली मिसळ थाळी. सरक तिकडं तिकडं. बाजारात झालेला आहे. आता आम्ही थोडं खाऊन त्याच्या पप्पा गेलेले आहेत आता तिकीट आणायला आणि याची बडबड झालेली आहे. आम्ही आलेलो आहे म्हणा शाहू पॅलेस बघायला आलेलो आहे म्हणा आम्ही. आता आम्ही तिथं हरिण बघणार आहे. हे असं काय करलायस तोंड, असं काय केलंयस तोंड हे तू.
घाल तिचे नान आहे तिचे नान. तुम्ही जेवला म्हणा. मी खाल्लो डोसा खाल्लो म्हणा खाल्लो. आणि माझी फ्रेंड भेटली म्हणा तिथं. राम राम म्हणलास का हात जोडून तू. इकडे बघून म्हणायचं असतंय. हात जोडला नाही. आलं का बाबी लगेला ग बाबी बाबी. अर्णवची खूप दिवसापासूनची इच्छा आज पूर्ण होते. रोज आई चल की शाहू पॅलेस पप्पा चला की शाहू पॅलेसला जाऊया असं चालू होतं. आता मोस्ट एक्सायटेड पर्सन आहे तो आमच्यातला. होय दिगू कोण आहे. दिगू मामा. आणि तू कोण आहेस. तू कोण आहे. तुझं नाव काय आहे. तुझं नाव काय. तुझं हे अर्जुन कोणाचं नाव आहे रे. कुठल्या वेड्या मुलाचं नाव आहे अर्जुन. कुठल्या वेड्या मुलाचं नाव आहे अर्जुन. किती कपडे घाण केले. तिथे कुठं पण बसतोस कसा रे अर्जुन तू. अरे सर्दी खोकला सगळं चालू आहे. आणि आईस्क्रीम पाहिजे होतं साहेबांना. इथला एरिया तुम्हाला दाखव. इकडं गाड्यांच्या पलीकडे ते कौलं दिसतात का नाही. कौलाला तिथं हे आहे त्यांचं ऑफिस आहे. ते तिकीट मिळतात. आणि इकडून असं आत जायला रोड आहे. थांब रे अर्जुन. इकडं हे आत जायला रोड तुम्हाला दाखवते मी परत. हे असं इथं मोठं एंट्री गेट आहे. आणि एंट्री गेटच्या उजव्या बाजूलाच तिकीट काउंटर आहे. तर तिथे मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो तेव्हा खूप गर्दी होती. आता ही रिक्षा चाललेली आहे ना तिथपर्यंत लाईन होती. ते तुम्हाला माणसं उभं राहून दिसतात का नाही. ओके हरण बदक्या कुठे बदक्या आधी बदक्या होती का हरणाचा बदक्या. तिथल्यानंतर मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवते. गर्दी आहे की रे. पार्किंग पण फ्री आहे. आम्ही पहिल्यांदा आलो म्हणून सांगितलं नव्हे तुम्हाला. सांग की तू करती आज हे करती चालू आहे नव्हे. ब्लॉगिंग करती चालूच आहे की मग. आम्ही इथं पहिल्यांदा चालू आहे. मागच्या वेळेस आल्यानंतर इथनंच ना आम्हाला माघारी नेलं होतं. का तर तिकीट काढायला गर्दी होती म्हणून. हे आहे शाहू पॅलेस. घर अजून चालू आहे. 2 वाजल्याचे अर्णव ते घर अजून चालू आहे वरचं. महाराज आहेत घरी. का माहित. महाराज आहेत म्हणलं घरी. का कशावर ओळखलं सांगा. महाराज घरी आहे ते कशावर ओळखलं सांगा. कशावर. झेंड्यावर. कुठं झेंडा. पिवळा झेंडा. म्हणजे इथं असं इथे राहिला. आता आत व्हिडिओ काढून देतात का नाहीत काय माहिती. ब्लॉगिंग करते म्हणायचं मला काढून द्या म्हणायचं. फोटो व्हिडिओ शूटिंग कोण म्हणलं. व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढून देत नाहीत म्हणतायत. आता बघूया काय करतायत. इकडे चाललेलं आहे सगळ्यांचं फोटो सेशन. आतमध्ये म्युझियमचं तर काही शूटिंग नाही काढून दिलं त्यांनी. बाहेर आपण जेव्हा जातो की नाही एंट्री करतो तिकीट देतो तिथंच त्यांनी सगळ्यांना मोबाईल बंद करायला लावले होते. जरी मोबाईल सापडला तर 500 रुपये दंड आहे. तर मोबाईलवर बोलायचं बनवलं गेल्यावर. तर मग म्हणून काय आतलं शूटिंग घेतलेलं नाही आहे.
आणि हे जे बाहेर आहे हे म्हणजे प्राणी वगैरे आहेत, मोर, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. नक्की तुम्ही बघा. आणि जसं म्हणजे तुम्ही बघाल नाही त्यांचं हे ऐकून हे सगळं शस्त्र आहे तिथं. त्यांनी प्राण्यांची कोणती शिकार केली आहे ते सुद्धा आहे. त्यांनी वापरलेल्या वस्तू आहेत तिथं. नक्की बघा. आणि प्राण्यांसाठी व्हिजिट करायला पक्ष्यांसाठी तर हे आम्ही इथून तळं आहे निघालेलो घरी जायचं म्हणून निघालो होतो. पण वाटेतच एक सरप्राईज मिळालेलं आहे आम्हाला. ते काय आहे ते तुम्ही आता पुढे बघा. हे असं आमचं अचानकच काहीतरी ठरत असते. म्हणजे नियोजन करून कोणत्या गोष्टी होत नाहीत आमच्यात. आणि अचानकच असं काय सगळं घडत जाते. गुगल मॅपवर तर तुम्हाला मिळालंच याचं डायरेक्शन कसं जायचं आहे ते. पण आपण जर बावड्यातून येत असो किंवा कोल्हापूरकडून जर महावीर कॉलेज माहिती असेल, इथं आहे बघा, तिथून सरळच जायचं. आपण तिथंच जातो आहे. कंटाळा तर खूप आलेला होता आणि अर्जुनला झोप आलेले होते. त्याचं काय करू आणि काय नको असं झालं होतं त्याला. मग आपला गप्प बसला होता सायलेंट मोडवर. पूर्ण आता झोपेला आलेला आहे तो. आता हे तुम्ही बघा रस्त्याच्या साईडला बघू शकता, हे पोलीस मुख्यालय आहे. आणि इकडं GST भवन वगैरे हे सगळे सरकारी जे कार्यालय आहेत ना ते या साईडला आहेत. खूप मोठा एरिया आहे हा. आणि त्यात आज रविवार असल्यामुळं गर्दी नव्हती काहीच. पूर्ण शांतता होती ह्या रोडवर. नाहीतर कायम गजबजलेला असतो हा रोड. आणि ह्याच्या साईडलाच आपलं आहे खंडपीठ, जिल्हा सत्र न्यायालय. लवकरच हे खंडपीठ व्हावं अशी इच्छा आहे सगळ्यांची, आमची तरी आहे. भावी खंडपीठ आहे हे. हा पण एरिया खूप मोठा आहे. आणि रिपब्लिक डे वगैरे 15 ऑगस्ट वगैरे असलं ना खूप छान लाईटिंग करतात. इतकं सुंदर दिसतं ना हे, खूप छान. एक आहे बघा गेट इथं. आपल्याला सरप्राईज मिळालेला आहे. आता आपण निघालोय वाघ नख्या बघायला. तिकडे पुढे वाटतं चला. पूर्ण आज कोल्हापूर दर्शन म्हणजे एक भाग झालेला आहे आपला. खरंच म्हणजे हे मे महिन्यापर्यंतच आहेत इथे त्या ह्या वाघनख्या. तर लवकरात लवकर येऊन तुम्ही त्या बघाव्यात असं मला तर वाटते. आणि बाकीचे सुद्धा इथं हत्यारं आहेत आणि त्यांचे नावं सकट आहेत. स्वच्छता पण भरपूर आहे. आणि एक एक शस्त्र बघताना आपल्याला राजांची आठवण येते आणि डोळ्यात पाणी येते. आणि वाघनखा बघितलं तर नक्कीच येते. इथे राधानगरी धरणाची प्रतिकृती तयार केलेली आहे. सेम टू सेम आहे असं. आणि ओरिजिनल पण जे आहे खरोखर आहे ना मोठं, ते पण आम्ही बघितलेलं आहे. म्हणजे बाहेरूनच बघितलेलं आहे, आत काही गेलेलं नाही आहे. खूप छान इथे सुद्धा केलेलं आहे. आणि इथे सुद्धा आतमध्ये फोटो व्हिडिओ वगैरे काही अलाउडच नाही आहे. मोबाईल ते जमाच करून घेतात. आणि एंट्री फी इथे काहीच नाही आहे. आणि फुकट असताना सुद्धा जर आपण बघत नसेल आपल्या राजाच्या निशाणी तर मग काय करायचं. बघायला पाहिजे असं. इथे गार्डनमध्ये अर्णव आणि अर्जुन खूप खेळत होते. अर्णव तर पूर्ण हे वाघनख्या वगैरे सगळं बघेपर्यंत झोपला होता अर्जुन. आणि नंतर इथे गार्डनमध्ये बसलो की लगेच उठला आणि लगेच म्हणते भैया चल खेळूया आपण. छान एन्जॉय करत आहेत अर्जुन आणि अर्णव. आणि त्यांना सुद्धा खूप आवडलेलं आहे. आणि इथं निघालो होतो आम्ही घरी जाण्यासाठीच, पण इथं छान गार्डन आहे त्यामुळे बसलो आहे आम्ही इथं. मला आता इथंच व्लॉग शूट करूया. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. आणि जर तुम्ही कोल्हापूरमध्ये राहत असाल किंवा कोल्हापूरच्या आजूबाजूला राहत असाल किंवा कोल्हापूरमध्ये फिरायला जर येत असाल तर तुम्ही हे वाघनख्या आणि शाहू पॅलेस नक्की बघायला जा. खूप छान आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसह आणि एका नवीन गमतीशीर व्हिडिओसह. तोपर्यंत गुरुदेव दत्त. सर्वांनी काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.